पाचोरा तालुक्यातील राजुरी बुद्रुक, राजुरी खुर्द आणि चिंचपुरा येथील ग्रामस्थांनी उतावळी व बहुळा नदीवरील पूल मंजूर करून तातडीने काम सुरू करण्याची मागणी करत प्रशासनाला निवेदन सादर केले आहे। राजुरी बुद्रुक व राजुरी खुर्द दरम्यान वाहणाऱ्या उतावळी नदीवर तसेच चिंचपुरा परिसरातील बहुळा नदीवर कायमस्वरूपी सुरक्षित आणि सक्षम पूल उभारण्याची आवश्यकता असून या मागणीची दखल न घेतल्यास 30 जून 2026 पासून पाचोरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। निवेदनानुसार या दोन्ही ठिकाणी पूल नसल्याने किंवा अपुऱ्या क्षमतेच्या पुलांमुळे नागरिकांना दरवर्षी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते। विशेषतः पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर गावांचा संपर्क तुटतो आणि विद्यार्थ्यांसह शेतकरी, रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। सन 2025 मधील अतिवृष्टी आणि महापुरामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यामुळे भविष्यात जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी तातडीने मजबूत पूल बांधण्याची मागणी करण्यात आली आहे। ग्रामस्थांनी यापूर्वीही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्याचा दावा केला असून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत व्यक्त केली आहे। येत्या 28 जून पासून पुलाच्या कामास मंजुरी मिळून प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही तर 30 जून पासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल। चिंचपुरा येथील विजय कडू पाटील आणि राजुरी येथील शशिकांत युवराज बोरसे हे आमरण उपोषणाला बसणार असून त्यांना पाठिंबा म्हणून परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी साखळी उपोषण करणार आहेत। आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांच्या आरोग्यास किंवा जीवितास धोका निर्माण झाल्यास तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि शासनाची राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे आता या मागणीवर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी शशिकांत पाटील, राजुरी या गावाचा रहिवासी आहे। विषय असा आहे की आमच्या राजुरी बुद्रुक आणि राजुरी खुर्द या दोघांच्या गावामध्ये जोडणारा एक उतावळी नदीवरचा पूल आहे। या पुलाचा विषय असा आहे की गेल्या 20 ते 25 वर्षापासून या पुलाचा आम्हाला भयंकर असा त्रास आहे। त्याचं कारण असं की वानेगाव आणि राजुरी लघु पाटबंधाऱ्याच्या अंतर्गत तिथं धरण झालेलं आहे आणि या धरणाचा जो 0 पॉईंट आहे म्हणजे आपण त्याला एंड पॉईंट म्हणू शकतो, तो एंड पॉईंट आमचा नेमका पुलावर आहे आणि पूल आणि एंड पॉईंट एक सिमिलर लेवलला असल्यामुळे थोडंही पाणी आलं तर पुलावरनं पाणी जातं। आता गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जो महापूर झाला याला बी सर्वस्वी जबाबदार हा पूलच आहे, कारण या पुलाची लेवल कमी असल्यामुळे पहिल्याच पाण्यामध्ये झाडं झुडपं हे जे वाहून आले याच्यामुळे ते छोटे छोटे पाईप ब्लॉक होतात आणि याच्याने पर्यायी ते पाण्याला जिथं मार्ग सापडत नाही ते गावात पाणी घुसतं। गेल्या वेळेस आपण पाहिलं असेल की सप्टेंबर महिन्यात जो महापूर आला या महापुराने अक्षरशः थैमान घातलेलं आहे। शेतकरी असतील, गुरंढोरं असतील, रहिवासी असतील, झोपड्या असतील, दुकाने असतील, सर्व प्रकारचे या पुरामध्ये वाहून गेलेले आहे। प्रशासनाला आम्ही वारंवार गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही लोकप्रतिनिधी असतील, प्रशासक असेल यांच्याकडे आम्ही वारंवार विनंत्या करतोय की आम्हाला पुलाची फार अत्यंत आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही परत एकदा पुलाच्या नवीन पुलासाठी मान्यता मिळावी, नवीन पुलासाठी मान्यता मिळून लवकरात लवकर पुलाचं काम चालू व्हावं यासाठी आम्ही आज दिनांक 8 जून रोजी प्रांताधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, BDO साहेब, माननीय आमदार साहेब या सर्वांच्याकडे आम्ही निवेदन सादर करणार आहोत की 28 तारखेपर्यंत जर समजा आमच्या नवीन मंजुरी पुलाला नाही मिळाली तर ती येत्या 30 तारखेला आम्ही संपूर्ण गाव, दोघं गाव राजुरी, बुद्रुक आणि चिंचपुरा या तिघं गावांच्या वतीने आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत। 30 तारखेला आम्ही कुठलेही आम्ही किंतु परंतु ऐकणार नाहीत। आम्ही भरपूर सहन केलं किंवा भरपूर निवेदनं केली। आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे, कारण आम्ही शेतकरी आहोत। एकदा आमचं नुकसान झालं, गेल्या वर्षी भरपूर नुकसान झालं, आता आम्ही नुकसान सहन नाही करू शकत। मग नुकसान सहन करून मेल्यापेक्षा एकाच वेळेस उपोषणाला बसून काय वाईट आहे आणि म्हणून आम्ही 30 तारखेला उपोषणाला बसणार आहोत। प्रशासक असेल, संबंधित प्रशासक, अधिकारी साहेब आणि लोकप्रतिनिधी यांना मी परत एकदा विनंती करतो की आमच्या या बातमीची नक्की दखल घ्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर नवीन पूल मंजूर करून त्वरित त्या पुलाचं काम करण्यात यावं। धन्यवाद।